हे बघा, हे जे गणित आहे ते बॉडमसमध्ये येतं, बरोबर. एक टाईप त्याचा असतो बॉडमसमध्ये. आणि पोलीस भरतीला तर असंच उदाहरण येतं, बरोबर. आणि जर थोडीशी मोठी एक्झाम असेल तर तिथं काय तर बॉडमासमध्ये येतं. पोलीस भरतीला पण येऊ शकतं बॉडमासमध्ये, पण सिम्पल जर द्यायचं म्हटलं तर अशा प्रकारे येऊ शकतं, बरोबर. आता काय करायचं, अशा प्रकारे जर आलं तर काय करायचं माहिती का, ही जी एक स्टेप आहे, बरोबर, इकडची जी साईड आहे, बरोबर, 1/3 आहे, हे काय करायचं, जसेच्या तसे लिहून द्यायचं, बरोबर. ही इकडची साईड काही येऊ द्या, जसेच्या तशी लिहायची, बरोबर. आता काय करायचं, चेंज काय करायचं आपल्याला, बदलवायचं काय आहे, हे 2 स्टेप बदलायचे फक्त आपल्याला, बरोबर. आता काय करायचं, इथं भागाकार आहे, भागाकारचा काय करायचा, गुणाकार करून घ्यायचा, बरोबर. केला गुणाकार केला ना, तर आता याचं पण चेंज करायचं, बरोबर. 6ला वरती घेऊन जायचं आणि 7ला खाली आणायचं, बरोबर. काय करायचं, 6ला वरती घेऊन जायचं आणि 7ला खाली आणायचं, बरोबर. काय करायचं, उलटं करायचं, उलटं करून घ्यायचं. 6ला वरती म्हणजे खालची कोणतीही संख्या असली की त्याला वरती घेऊन जायची आणि वरती संख्या जी असली ती खाली आणायची आणि भागाकारचा गुणाकार करायचा, बस एवढंच आहे, काहीच नाही. आता मग कॅल्क्युलेशन करायचं, आता सोडवायचं मग त्याला. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, बरोबर. म्हणजे गुणाकार जर असला ना तर तिरकस भागाकार होतो, बरोबर. इथं जर गुणाकार असला ना तर असं भागाकार होतो याचा, बरोबर. आणि याचा असा भागाकार होतो, बरोबर. आता काय करायचं, दोघांचा गुणाकार करून वरती गुणाकार होतो आणि तिरकस भागाकार होतो याचा, बरोबर. थोडंसं म्हणजे हे स्टेप झाले की याच्यानंतर ही स्टेप येते, मग इथं कॅल्क्युलेशन करायची, बरोबर. वरती काय उरलं मग, हे बघा, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, बरोबर. वरती काय उरलं मग, 2 उरला. खाली काय आहे, 7 आहे. 7च आहे ना, काही दिसतोय का तुम्हाला, नाही. तुम्ही म्हणाल इथं एक एक उरला, बरोबर. मग दोघांचा गुणाकार काय होतो, 7च येईल ना. 7 × 1 = 7. वरती काय आहे, इथं एकच होता ऑलरेडी, बरोबर. आणि हा इथं काय आला, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 2. मग 2 × 1 = 2, बरोबर. आलं उत्तर आपलं. एकदम इझी आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना अशी तर होऊन जाईल. एक वेळेस रिपीट करतो मी, बघा. जर बॉडमासमध्ये जर असं एक्झाम्पल आलं किंवा पोलीस भरतीला जर डायरेक्ट आलं, काय करायचं, ही जी एक साईड आहे ना, ही एक साईड आहे, काय दिसते तुम्हाला इथं, एक साईड, इकडची साईड, बरोबर. ही जी एक साईड आहे इकडची 1/3 आहे, बरोबर. ही जशीच्या तशी लिहायचं, डायरेक्ट खालती लिहिले, बरोबर. आता काय करायचं, गुणाकारचं सॉरी, इथं काय आहे, भागाकार आहे, भागाकारची गुणाकार करायचा. आणि मग त्याची जी इकडची साईड आहे, बरोबर, ही जी साईड आहे भागाकारची इकडची साईड, बरोबर, याचं काय करायचं, रिवर्स करायचं, बरोबर. रिवर्स केल्यानंतर मग कॅल्क्युलेशन करायचं, बरोबर. ठीक आहे, चालेल.